तर आज आपण बघणार आहोत की ब्रह्मकमळ कसं तयार करायचं। त्यासाठी साहित्य लागणार आहे, एक कात्री, आपल्याला कापूस लागणार आहे, 2 उदबत्त्या लागणार आहे, फेविकॉल लागणार आहे आणि हिरव्या कापडाचा आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत, हिरवे पानं करून घ्यायचे आहेत, एक पुट्टा लागणार आहे। तुमच्याकडे असेल तर घ्या, नाही तर आपल्या मुलांच्या वयाच्या असतात शाळेच्या त्या संपलेल्या असतात, त्याच्या मागचा जरी पुट्टा घेतला तरी तुम्हाला चालू शकते। किंवा इतर कोणतंही मेशोवरून तुम्ही काहीतरी मागवल्यानंतर जो बॉक्स असतो त्या बॉक्सचा जरी तुम्ही पुट्टा घेतला तरी चालू शकते। अशा पद्धतीने आपल्याला कमळाच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्यात। बघू शकता मैत्रिणींनो, कापसाचा गोळा घ्यायचा आहे, थोडासा पसरवून घ्यायचा आहे, इकडून आपल्याला पिरा मारायचा, इकडून बघू शकता। अशा पद्धतीने सर्व काही पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला एक वाटी घेऊन आपल्याला पुट्ट्याच्या साहाय्याने असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर खूप सोपं हे ब्रह्मकमळ आहे। कसं होतं ना, ब्रह्मकमळ हे संध्याकाळीच मैत्रिणींनो उमलतं आणि सकाळ झाली की ते लगेचच सुकून जातं। तर आता गौरी आणि गणपती बाप्पांचे दिवस लवकरच येणार आहेत, मग त्यासाठी तुम्ही गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी हे ब्रह्मकमळ नक्की तयार करा। खूप सुंदर आणि छान दिसतं आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं। तर स्टेप बाय स्टेप बघा, अशा पद्धतीने आता मी फेविकॉल लावून घेतलेला आहे। पाकळ्या अशा लावा की जेणेकरून त्या थोड्याशा उभा राहिलेल्या दिसल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं मुडपून लावायचं आहे की जेणेकरून त्या पाकळ्या थोड्याशा उभ्या राहाव्यात। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी थोडंसं खालून दुमडलं आहे, त्यामुळे थोड्याशा त्या उभा राहिलेल्या आहेत। अशा पद्धतीने सर्व काही 7च्या 7 पाकळ्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या पाकळ्या कट करून घ्या। आपली जी ब्रह्मकमळाची जी पानं असतात त्या पद्धतीने तुम्ही हे हिरवी पानं आहे ते कट करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, गोल असा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि आता आपण जे कमळाचे पाकळ्या आहेत ते आपण लावणार आहोत। आता हे जे कापसाचे मी पाकळ्या तयार केलेल्या आहेत त्या आपल्याला उभा ठेवायच्या आहेत, झोपवायच्या नाही। तर अशा पद्धतीने उभा ठेवून आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे। तर बघू शकता, आता मी उभ्या अशा पद्धतीने सरसकट आपल्याला चिटकून घ्यायचं आहे। ब्रह्मकमळ हे अशा पद्धतीनेच असतं, पूर्णपणे फुललेलं नसतं, थोडंसं असंच पाकळ्या पूर्णपणे उभारलेल्या असतात। तर अशा पद्धतीने तुम्ही ब्रह्मकमळ नक्की तयार करा, खूप सुंदर आणि हे ब्रह्मकमळ छान दिसतं। तर स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, स्किप केलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही। आता आपल्याला पहिला लेअर झालेला आहे, आता दुसरा आपल्याला लेअर तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे खूप सुंदर आणि छान दिसणार आहे। बघू शकता, आता दुसऱ्या लेअरला मी पाकळ्या जोडत आहे, त्या पण आपल्याला उभाच ठेवायच्या आहेत, झोपवायच्या नाही आहेत, की जेणेकरून ते ब्रह्मकमळासारखं वाटावं। तर बघू शकता किती सुंदर आणि छान हे दुसरा लेअर पण तयार झालेला आहे। आपल्याला भरगच्च फूल दिसण्यासाठी 2 लेअर तयार करून तिसऱ्या लेअरला आपल्याला तुरा तयार करायचा आहे। जो ब्रह्मकमळाला आतमध्ये पिवळा असा तुरा असतो तो आपल्याला करायचा आहे आणि कडेनं आपल्याला छोटीशी कळी पण लावून घ्यायची आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने तयार करू शकता। आपल्या घरामध्ये पुट्टा असतोच, हिरवं कापड तर असतंच, उदबत्ती असतेच, कापूस असतोच, फेविकॉल पण असतोच, नसेल तर तुम्ही डिंक पण वापरू शकता किंवा फेविस्टिक गन असते तीही वापरू शकता, कात्री तर असतेच। तर सर्व साहित्य आपल्या घरातच असतं। आता आपल्याला तुऱ्यासाठी उदबत्ती घ्यायची आहेत, उदबत्तीचा पूर्ण मधला भाग मी काढलेला आहे। आता छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहेत उदबत्तीच्या काडीचे। तर अशा पद्धतीने 2 उदबत्त्या तर आपल्याला सहज लागणार आहेत। तर 2 उदबत्त्याचा मधला मी भाग काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे काढून घेत आहे उदबत्तीचे। आता ह्या उदबत्तीच्या काडीला आपल्याला छोटासा पिवळा कलर लावून घ्यायचा आहे। आपल्या घरात तर हळद असतेच, हळद आणि पाणी येते मी कालवून ठेवलेलं आहे, ते पूर्णपणे आता आपल्याला सर्व काड्याला लावून घ्यायचं आहे। कारण ब्रह्मकमळाचा जो मधला भाग असतो तो पिवळा तुरा असतो, तो पिवळ्या कलरचाच असतो, त्यासाठी हे करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकार सांगणार आहे। एक तर तुम्ही फेविकॉल लावून ह्या ज्या उदबत्तीच्या काड्या आपण हळद लावून घेतलेल्या आहेत ते तुम्ही चिटकवू शकता, नसेल तर दुसरी पद्धत तर तुम्ही सर्व काट्या एकत्र करून ह्या पिवळ्या दोराने बांधून त्या पद्धतीने सुद्धा चिटकवू शकता। जे तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही लावा, मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगते। तर अशा पद्धतीने आता मी फेविकॉल आतमध्ये लावणार आहे। तर बघू शकता, आता फेविकॉल मी आतमध्ये लावलेला आहे
आता ह्या ज्या काड्या आपल्या उदबत्तीच्या आहेत ते तुरा म्हणून आपण वापरायचा आहे. तुमच्याकडे काड्या असतील तर तुम्ही वापरू शकता, किंवा पिवळा जर तुमच्याकडे कागद असेल तर त्या कागदाचं सुद्धा छोटे छोटे कट्स मारून तुरा तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला काट्या चिटकून घ्यायच्या आहेत. ही एक पद्धत आहे. ही जर तुम्हाला नसेल आवडली तर दुसरी पद्धत सांगते मी तुम्हाला. दुसरी पद्धत म्हणजे ह्या काट्या ज्या उदबत्तीच्या काड्या आपण कट केल्या आहेत ते एकत्र मी केलेले आहेत बघू शकता, आणि पिवळ्या धागाने आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सुद्धा खूप सोपं होतं की ते पटकन चिटकलं जातं, इकडे तिकडं काड्या पडत नाहीत. त्यासाठी ही पण सोपी पद्धत आहे. आणि मगाशी सांगितलेली सिंगल काट्या चिटकवायची ती पण सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने कमळाचा आपल्याला तुरा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता मी या काट्या पूर्णपणे एकत्र बांधलेल्या आहेत. आणि आता मी गम लावलेला तर आहे मध्ये फेविकॉल. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर चिटकून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या कमळाचा तुरा तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला कडेला छोटीशी अशी कळी तयार करून घ्यायची आहे. त्या कळीला सुद्धा आपल्याला पिवळा कलर देऊन घ्यायचा आहे. कळी म्हणजे आपल्याला कापसाचीच तयार करायची आहे. आणि त्या तुऱ्याच्या बरोबर बाजूला बरोबर शेजारी अशी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता मी लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरनं जराशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता आपलं फुल कमळाचं किती सुंदर आणि छान हे दिसत आहे. कारण मधला तुरा हा पिवळसर कलरचाच असतो. त्यासाठी आपल्याला पिवळी हळद आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या घरामध्ये साध्या वाती असतात त्या घ्यायच्या आहेत. आणि कडेनं साध्या वातीला थोडासा गम लावा आणि कडेनं पानांच्या कडेनं आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पानांना थोडासा गम खाली लावलेला आहे. आणि आता पूर्णपणे ह्या वाती मी चिटकवून घेत आहे. तर ह्या वाती पूर्णपणे चिटकवल्यानंतर आपलं ब्रह्मकमळ ओरिजिनल असल्यासारखं दिसणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे ब्रह्मकमळ नक्की तयार करा. कारण कसं होतं, ब्रह्मकमळ हे संध्याकाळीच उमलतं आणि सकाळ झालं की पूर्णपणे सुकून जातं. त्यामुळे आपल्याला देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी ते ब्रह्मकमळ पूर्णपणे सुकूनच गेलेलं असतं. तर अशा पद्धतीचे तुम्ही ब्रह्मकमळ नक्की बनवू शकता. गणपती बाप्पांसाठी, गौरी देवीसाठी अशा पद्धतीचे ब्रह्मकमळ तुम्ही नक्की बनवा. हे ब्रह्मकमळ खूप छान दिसतं आणि डेकोरेशनसाठी सुद्धा खूप उत्तमच हे ब्रह्मकमळ दिसतं. तर बघू शकता आता पूर्णपणे साध्या वाती मी छोट्या छोट्या कळ्या ब्रह्मकमळाला छोट्या छोट्या पाकळ्या असतात नाजूक अशा लांब सडक, त्या मी तयार केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीचे ब्रह्मकमळ नक्की तयार करा. आणि हे ब्रह्मकमळ किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे. साध्या वाती आपल्याला कडेने लावून घ्यायच्या आहेत की जेणेकरून ते ब्रह्मकमळ ओरिजिनल असल्यासारखं आपल्याला वाटावं. तर बघू शकता आता हे ब्रह्मकमळ जसं रात्री उमलतं, खूप छान दिसतं रात्री उमलल्यावर, तसंच हे दिसत आहे. आणि सकाळ झाली की लगेचच ते पाकळ्या पूर्णपणे मिटलेल्या असतात. त्या सकाळ झाली की ते सुकून जातं. तर उमलल्यासारखं कमळ आपलं झालेलं आहे. मधला जो तुरा आहे तो काठीचा मी लावलेला आहे, उदबत्तीच्या काडीचा, आणि त्यामुळे तो पिवळा छान दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे ब्रह्मकमळ नक्की तयार करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. इतरांना पण शेअर करा की जेणेकरून इतरांनाही माहिती कळू शकेल. तेही गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी अशा पद्धतीचे ब्रह्मकमळ नक्की तयार करतील. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे ब्रह्मकमळ एकदा नक्की तयार करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे ब्रह्मकमळ कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह हे आपलं ब्रह्मकमळाचं फूल तयार झालेलं आहे. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सुद्धा हे ब्रह्मकमळ नक्की तयार करा. मी तुम्हाला झूम करून पण दाखवलेलं आहे आणि किती सुंदर आणि छान हे तयार झालेलं आहे. जसं ओरिजिनल असतं त्या पद्धतीनेच मी पूर्णपणे तयार करून दाखवलेलं आहे.
स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की तयार करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.